कुठून खरेदी केली? काय नाव सांगा प्रथमतः त्याचं? त्याचं नाव सुंदर आहे. सुंदर. कुठून घेतला आपण हा सुंदर? हा टेंबरीवरून घेतला. टेंबरीवरून. काय वैशिष्ट्यपूर्ण गुण बघितले त्यात खरेदी करताना? तो पक्का असं म्हणजे इद्र आहे, म्हणजे असा एकटा माणूस नाही नेऊ शकत त्याला. ओके. आणि पैरा वगैरे तुम्ही म्हणजे पैऱ्यात कुणाला पळताना वगैरे बघितलं होतं का? नाही नाही. नाही, तो काय? असा म्हणजे माणसांना वरबडत नेतो. ओके. म्हणून त्याच्यामुळे घेतला आम्ही, जरा इद्र आहे म्हणून. करून घेतलं. आणि आतापर्यंत नेला होता का त्याला? म्हणजे त्याची शर्यत वगैरे नेला झाली का? त्या दिवशी नेलता. हां. झाली शर्यत, पण फाऊल झाली गाडी आमची. गाडी धागा आम्ही तोडला, जिंकला बैल फुल पळाला. आम्ही 2 उड्या मागं सुटून 2 उड्या मागं सुटून पण ती गाडी आम्ही मारली. पॉल कशी पण झाली? आमची गाडी फाऊल झाली, देवदगड झाली. मग हा कोणत्या साईडने पळतो? हा दोन्ही खांदे आतून. दोन्ही खांदे आतून. हा आणि याला पहिरा म्हणजे कोण होता? याला पब्लिकने बैल कोण होता? मुरबाडवाल्यांचा. मुरबाळांचा होता. कसं झालं होतं नियोजन? तो मैत्री खात्री झालता, कारण आम्ही त्यांना मुंडा दिलता पहिल्याला. हां. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला नवीन बैलासाठी पण बैल बैल दिला. दिला. म्हणजे शब्दाला लागले. पण दादा याच्या पळाबद्दल काय सांगाल? पण म्हणजे त्याला आता म्हणजे चिकार म्हणजे पल चिकार आहे, कारण घोड्याबरोबर रेसल मारले त्याच्या आम्ही. घोड्याबरोबर दिले. हा म्हणजे काय सांगाल घोड्याला वाढून आहे का घोड्याच्या वाढून आहे घोडा. वाढून आहे? घोड्याबद्दल म्हणजे मारायला लागतच नाही त्याला. नाही. म्हणजे घोड्याच्या म्हणजे अजून आम्ही आता आमच्या ह्या बैलांबरोबर बघा ती पोरं खेळतात, त्या बैलांबरोबर पण आम्ही टाकून तो वाढच आहे. म्हणून आता आम्ही उद्या पण त्याची शर्यत जमवायची आहे, बघू आम्ही नेणार आहे. दादा याचा खुराकाबद्दल काय सांगाल? काय खाद्य काय त्याला? आता यांना घालतो ते तेच. आपला जे आहे ते. आणि दादा एक प्रश्न विचारतो बघा, मोस्ट ऑफ खिल्लार जातीच्या जनावरांना हा व्यायाम दिला जातो याचा आपला पोहणीचा. हा तर देतो. पोहणी तुम्ही देता आजच का? दिली. दिली. तर पोहणी दिल्यानंतर काय विशेष काळजी घेता? कोणी दिल्यानंतर जास्ती नाही द्यायची, कारण छातीत भरतो. छातीत भरतो. आणि बाकी काय मसाज वगैरे केली जाते पोहणी नंतर? नाही नाही, आम्ही नाही मसाज नाही बिसाज करत. आम्ही तर नाही. कारण बरेचसे बैलगाडी मालक असे आहेत का ते मसाज देखील करतात. पोहणी नंतर बैलाला आराम दिला जातो. गरम पाण्याने शेकवलं जातं. नाही नाही, अशी काय असं काळजी घेता? आम्ही अजूनपर्यंत आम्हाला नाही तसं दिली. आलाच नाही. ओके. याचा गुरु कोण आहे? त्याचा गुरु आता सध्या आम्ही त्याच्या बरोबरच एक त्याच्याबरोबर. रेषल मारली होती, हं. आणि आता त्याला वाढून पळाला म्हणून आम्ही डायरेक्ट शर्यतीला शर्यतीला. घेतला. बरं शर्यतीमध्ये काय पळताना काय तुम्हाला जाणवलं वैशिष्ट्यपूर्ण गुण? स्टार्ट टू एंड म्हणजे स्पीड तोच स्टार्ट राहतो. टू एंड नाही, स्टार्ट निघल्यापासून तो पुढं किती पळवलं किती नव्हतं, म्हणजे गाडी त्याची आम्हाला भेटलीच नाही. ओके. गावात गेलेली आम्हाला. का बोलता? हा म्हणजे ड्रायव्हर म्हणून कोण काम ड्रायव्हर पडला पुढं. काय लागलं का त्याच्यात? नाही, मग कोणी म्हणजे कंट्रोल कशी केली मग गाडी? तिकडं थांबली जाऊन अडकली. बाप! काय बैलाला मार वगैरे नाही? नाही कुठंच काय नाही. कोणाला काय मारबीर नाही नाही लागला? नाही, अजिबात नाही. म्हणजे अत्यंत गती लावली होती बैलाने. हा थांबलाच नाही पुढं, कारण तो पण बैल नावातलाच होता, आणि हा पण त्याच्यामुळे हा पळाला हो चांगला. ड्रायव्हरनी या गतीबद्दल ड्रायव्हरशी तुमचं बोलणं झालं असेल. काय बोलले ड्रायव्हर तुमचे? ड्रायव्हर बोलतो नाद पळतोय. नाही. ओके. त्या आणि बैलाला म्हणजे वाढवूनच होता, म्हणजे याला मारलाच मारलाच नाही. हातच नाही लावला. आणि याच्या पळाबद्दल आपण आता बघितला. तर आता दादा भविष्यामध्ये 3 फेऱ्यामध्ये याचं काय नियोजन आदातमध्ये? करू बघू आता झाला तर, कारण आता तर आम्ही बैल वरती नेत नाही. नाही. फक्त इकडं पाऊस जास्त झाला ना तरच आम्ही फक्त एका दिवस पळायला जातो. नाही आणि आपल्याकडे 3 फेऱ्यांचं मैदान होतं. त्याच्यामध्ये अजून पळवलं नाही ना? नाही पळवलं अजून, म्हणजे आता आम्ही फक्त आताच एकच घेतला. एकच शर्यत झाली. आता 15 दिवस झाले घेऊन. आणि मग भविष्यामध्ये आता आदत आहे अजून. हा पळाला तर आम्ही जाऊ शकतो. जाऊ शकता. मग कशी काळजी घेता? आदत वयामध्ये काय काळजी घेता? आहे बघा आता हे तुम्ही आदत जे हिरे म्हणजे घडवले, आम्ही जास्ती पळवतच नाही. हे हिरे जे तुम्ही घडवलेले आहेत, आता हा डॉलर आपण बघतोय, आपला गोल्डन बघतोय. हे जे तुम्ही बैल घडवता त्याच्याबद्दल तुमची जी मेहनत आहे काय सांगाल? म्हणजे असे बघा लहान वासरं घेऊन घडवणं आणि डायरेक्ट मोठी वासरं घेणं खूप फरक आहे. तर तुम्ही त्याबद्दल स्पेशल काय सांगाल? मोठे बैल आम्ही घेतच नाही, कारण मोठे बैल घेऊन जास्ती हे आपल्यात ते नाही. आम्ही पोरं मिळून म्हणजे आपली बारीकच बैल घेतो, कारण आम्हाला पण तेवढा झाला पाहिजे. म्हणजे तुमच्या ग्रुपची एक आवड आहे म्हणून तुम्ही हा नाद जोपासला. हा. आणि नादाबद्दल काय सांगाल? म्हणजे सगळ्यांना आवड आहे, कसे टाइम ऍडजस्ट करता? आता बघा प्रत्येक जण काम सगळे कामावर जातात, तरी पण आम्ही ज्या दिवशी शर्यतीला जात असेल त्या दिवशी सगळे पोरं येतात. सगळे करतात. म्हणजे त्याचं नियोजन सुट्टी कोण करतं? मारून हे सगळ्यांचं नियोजन कोण करतात? सगळं मिळून सगळे मिळून. संगणमताने. सगळे मिळून. तर एखाद्या बैलाचं आता समजा तुम्ही एका बैलाचं नियोजन करताय. काय बघतात? दुसऱ्या बैलाच्या पहिऱ्यामध्ये काय बघता? म्हणजे काय त्या बैलामध्ये बघता की तो आपल्या बैलाबरोबर खरोखर पळू शकतो की नाही? काय सांगाल? तो बैल ह्या बैलाला वाढत पळायला पाहिजे तरच तरच पहिरा करतो. हा. ओके.
आणि आदत वयामध्ये हा बैल आता तुमचं नाव करेलच त्याबाबत ते मात्र शंका नाही. परंतु काय सांगाल म्हणजे याचं नियोजन जे तुम्ही करता तर असं वैशिष्ट्यपूर्ण गुण काय बघता म्हणजे समोरच्या बैलामध्ये समोरचा बैल दाबणारा नाही पाहिजे, प्रेस मारणारा नाही बैल पाहिजे. नाही पाहिजे, पब्लिकला न घाबरणार नाही. घाबरता पळायला पाहिजे आणि पुढं जास्ती गतीवाला बैल पाहिजे. मग आता तुम्ही पब्लिकनी पळवलं होतं का याला फेरा वगैरे टाकला होता हा पब्लिकला टाकला होता कसं डावीत. आहे पब्लिकला काय पब्लिकला पण पळतोय, पळतो पण आम्हाला सगळेच पब्लिकचे बैल झाले बैल तर मग झाले आतून कोण आतून कोण पण नाही. बरोबर माझ्या ही वासरं घडवण्यामध्ये तुमचं महत्वपूर्ण योगदान आहेच आहे. आणि काय वैशिष्ट्यपूर्ण काळजी घेतली ते वासरं घडवताना कारण बघा वासरं घडवणं ही खूप मोठी बैल गोष्ट आहे. आता आमच्याकडे तो बैल आहे शाना, आम्ही त्याच्यात गेल्यात म्हणजे आता तो वासरूच येतो पण बरोबर 4 दात आहे, पण तो शाना आहे. शाना म्हणजे आपण नवीन आणला ना, आम्ही त्याच्या बरोबरच होतो. ते कारण शिस्तीचा भाष्य आहे शिस्त म्हणून त्याच्याबरोबर तुम्ही हा म्हणजे तो सर्वांना शिस्त लावण्याचं हा काम म्हणजे बाहेर जात नाही, जात म्हणजे असं म्हणजे दुसरा बैल बाहेर जात असेल ना तर डायरेक्ट पाय वाकडे करतो, करतो पण म्हणजे जात तो नाही बाहेर. शिस्तीचा भाष्य असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा खूप चांगल्या प्रकारे माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि असंच तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नंदीच्यामुळे अखंड तेजत राहो हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा धन्यवाद.